दिल्ली येथील ओल्ड राजेंद्र नगरमध्ये जिथे युपीएससीचे क्लासेस चालतात 27 जुलैला जे मोठ्या प्रमाणावर पाऊस आला होता आणि अनेक कोचिंग क्लासेस पैकी जे एक राव IAS आहे या कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटमध्ये जी लायब्ररी होती तिथं पाणी शिरलं अँड 3 युपीएससी ऍस्पायरंटचा त्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला। याच्यानंतर युपीएससीचे प्रिपरेशन करणारे जे ऍस्पायरंट्स आहेत त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्या राजेंद्र नगर भागातील जवळपास 100 पेक्षा जास्त कोचिंग क्लासेस जे बेसमेंटमध्ये इलिगल रित्या क्लासेस किंवा लायब्ररीचा वापर बेसमेंटचा वापर क्लासेससाठी किंवा लायब्ररीसाठी करत होते त्यांना सील केलेला आहे, ताला ठोकलेला आहे। त्यापैकी जे 2 क्लासेस होते ते अवैध ओझा यांचे एक क्लासेस होतं आणि त्याचबरोबर विकास दिव्यकीर्ती जे दृष्टी IAS चे संचालक आहेत त्यांच्या सुद्धा तिथे क्लासेस होतं आणि डायरेक्ट जे आंदोलनकर्ते आहेत हे या दोघांवर निशाणा साधत आहेत। त्यापैकी एक आंदोलनकर्त्या मुलींनी अवध ओझाबद्दल काय वक्तव्य केलेलं आहे तुम्ही चेक करू शकता। हिस्ट्री पढ़ाता नहीं है, वो 4 पॉइंट्स लिखा देगा हिस्ट्री के, कच्चे में आता था वो लिटरली।